राष्ट्रवादी युवती काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाचे महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांना एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालय कळंब यांच्या मार्फत राष्ट्रवादी युवती काँग्रेस कार्याध्यक्ष मनीषा काटे भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष दिलीपराव इंगोले यांच्या नेतृत्वाखाली शेकडो महिलांच्या उपस्थितीत निवेदन सादर करण्यात आले। महाराष्ट्रातील सर्व महिलांना सुरुवातीला लाभ देण्यात आला, त्यानंतर ई-केवायसी करणे बंधनकारक केले व मुदत 31 डिसेंबर 2025 ठेवण्यात आली। बँक ई-केवायसी, आधार सीडिंग अनेक समस्यांचा सामना महिलांना ई-केवायसी करताना करावा लागत आहे। सर्व्हर प्रॉब्लेम, तांत्रिक अडचण, CSC सेटवर गर्दी, नेटवर्क प्रॉब्लेम, त्यामुळे महिला मोठ्या प्रमाणात ई-केवायसी करण्यापासून वंचित राहिलेल्या आहेत। ज्यांनी ई-केवायसी केली आहे त्यांच्या दुरुस्तीच्या यादीत नावे नाहीत। 31 डिसेंबर 2025 दिलेल्या तारखेत ई-केवायसी न केलेल्या महिला आधार नंबर चुकीचे आहेत, आधार सीडिंग प्रॉब्लेम आहेत, असा अनेक लाखो महिला लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहिलेल्या आहेत। लाडकी बहीण योजनेत ज्या गरजू परिस्थिती बेताची असलेल्या महिला मोठ्या प्रमाणात वंचित आहेत, असा कळंब तालुक्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील समस्त महिलांना मुदतवाढ देऊन दिलासा देण्यात यावा व त्यांचा लाभ त्यांना देण्यात यावा, अन्यथा आंदोलनाला सामोर जाऊन असा इशारा निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला। यावेळी दिलीप इंगोले, सुधाकर निखाडे, विजय पोटे, प्रशांत भोयर, सुषमा पाटील, ओमकार चव्हाण, अरुणा अतकरे, नागोराव किन्हेकर, रंजना ठोंबरे, किरण सूर्यवंशी, शकिला शेख, पपिता पाटील, रुपाली देवाडे, नंदा क्षीरसागर, लक्ष्मण गोडाम, वैशाली राऊत, वनमाला नेहारे, रंजना उईके, सविता डंबारे, सुनीता धूल, सुमित्रा गेडाम, नंदा पारिसे, सपना कुरकुले, शांता बावने, शीतल नागोसे, माधुरी ढोके, शीतल मोढे, मंदा आत्राम, मंगला घोटेकर, काजल पारिसे, सविता गुजर, पपिता मेश्राम, ताई मडावी, उषा रामेकर, जयश्री हजारे, सुलोचना कासार, लता बावने, गुफा आसुटकर, सविता खेरकर, ज्योत्स्ना बावने, सुनीता नागपुरे, राधा सावरकर, पुष्पा कासारकर, अनिता वडे, कांता चव्हाण, नलिनी उईके, भाग्यश्री रोटे, अनु लिलारे, गुफा उईके, सुनीता मडामी, रंजना वाघमारे, शेकडो महिला लाभार्थी उपस्थित होत्या। मी मनीषा वाल्मिकराव काटे, कार्याध्यक्ष ग्रामीण, राष्ट्रवादी युवती काँग्रेस, शरदचंद्र पवार महाराष्ट्र। आज समस्त महिला आम्ही या ठिकाणी एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातून महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांना निवेदन द्यायला आलेलो आहोत। कळंब तालुकाच नव्हे, जिल्हा नव्हे तर संबंध महाराष्ट्रामध्ये लाखो महिला आहेत ज्यांना लाडक्या बहिणीचा लाभ मिळत नाही आहे। अशा काही महिला अशा आहेत ज्यांनी 31 डिसेंबर 2025 पर्यंत जी मुदत दिली होती ई-केवायसी करायची, ती केवायसी त्यांनी केलेली नाही आहे। परत दुसरा वर्ग असा आहे जो लाभापासून वंचित आहे। ज्या महिलांनी ई-केवायसी केली तरी त्या त्रुटीमध्ये आहेत, त्यांना सुद्धा लाभ मिळालेला नाही। तिसरा वर्ग असा वंचित राहिलेला आहे ज्या महिलांनी आधार प्रॉब्लेम, त्यांचा आधार सीडिंगचा प्रॉब्लेम त्यांना आहे, नेटवर्कचा प्रॉब्लेम त्यांना आहे, सर्व्हरचा प्रॉब्लेम त्यांना आलेला आहे, त्यामुळे त्या सुद्धा या लाडक्या बहिणी योजनेपासून, त्यांच्या लाभापासून वंचित राहिलेले आहे। या संबंध ज्या महिला आहेत, ज्या मस्त महिलांच्या वतीनं नामदार अदितीताई तटकरे यांना आमची कळकळीची विनंती आहे की ताई, ज्या महिला परिस्थिती ज्यांची बेताची आहे, ज्या गरीब आहेत, अशाच महिला, लाखो महिला या लाभापासून, लाडक्या बहिणीच्या लाभापासून वंचित राहिलेल्या आहे। त्यामुळे आमची तुम्हाला विनंती आहे की तुम्ही ई-केवायसीची ती 31 डिसेंबर तारीख दिली होती त्याच्यामध्ये सुद्धा वाढ करण्यात यावी आणि आता आपण 30 एप्रिलची ज्यांनी ई-केवायसी केली आणि दुरुस्तीसाठी जी 30 एप्रिल दिलेली आहे त्या महिलांना सुद्धा अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे। त्या सुद्धा महिलांचा तुम्ही विचार करावा। संबंध महाराष्ट्रामधील ज्या वंचित महिला राहिलेल्या आहेत, लाभापासून वंचित राहिलेल्या महिला आहेत, त्या संबंध महिलांचा तुम्ही विचार करावा आणि ई-केवायसीची मुदतवाढ देण्यात यावी आणि ज्या राहिलेल्या महिला आहेत, ज्यांना आजपर्यंत लाभ मिळालेला नाही, ज्यांनी नवीन फॉर्म भरलेले नाहीत, त्या महिलांसाठी सुद्धा आपण नव्याने फॉर्म भरण्याची व्यवस्था करावी, ही नम्र विनंती आम्ही समस्त महिला भगिनी करीत आहोत। धन्यवाद। त्याच्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो, बरोबर आहे का? कोणी अशा ज्वालादीप न्यूज करिता नरेश राऊत, यवतमाळ।